पेपर म्हणजे जिओग्राफीच्या पेपरचा पॅटर्न काय आहे, जिओग्राफीतले 40 मार्कांचं मार्क डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे, कोणता प्रश्न सॉल्व्ह करायला सोपा असतो आणि प्रश्न सोडवण्याची ऍक्च्युअली पद्धत काय आहे, सगळं पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि खूप लोक आहेत जी चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करत नाहीत, लगेच जा सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात भूगोलाचा 10वीचा पेपर पॅटर्न किंवा पेपरचा फॉर्मॅट कसा आहे. हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्सचा पेपर पॅटर्न कसा आहे, कसे क्वेश्चन विचारले जातात, हा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. इथे त्याची लिंक आहे, लगेच जा आणि तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तुमचं जे सोशल सायन्स आहे, इतिहास आणि भूगोल मिळून 80 मार्काचा पेपर असतो. त्यातला 40 मार्काचा पेपर इतिहासासाठी असतो, 40 मार्क भूगोलासाठी असतात. तर भूगोलाच्या पेपरमध्ये 40 मार्क म्हणजे जिओग्राफीच्या पेपर मधला पहिला क्वेश्चन असतो एमसीक्यू क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एक मार्कासाठी विचारले जातात 4 प्रश्न, 4ही प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्हाला 1 मार्क प्रत्येकाला अलोकेटेड आहे. तर हे जे डिटेल पेपर पॅटर्नच्या ज्या नोट्स आहेत, फॉर्मॅट आहे, डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ते रेफरन्ससाठी यूज करू शकता. क्वेश्चन नंबर 2 असतो मॅच द कॉलम. मॅच द कॉलम म्हणजे जोड्या जुळवा, करेक्ट जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. 4 मार्कासाठी प्रश्न आहे, 4 जोड्या जुळवायच्या आहेत. एक जरी जोडी चुकली किंवा एक जरी कॉलम इनकरेक्ट तुम्ही मॅच केला तर तुमचा 1 मार्क जाणार आहे. 4 मार्क आहेत या क्वेश्चनसाठी. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आहे आन्सर इन 1 सेंटेन्स. एक सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं असू शकतं, एका शब्दात आन्सर लिहायचं असू शकतं, किंवा एखादं चुकीचं स्टेटमेंट दिलेलं असतं की ते तुम्हाला बरोबर करून लिहायचं असतं. 4 पैकी 5 लिहायचे असतात, 4 आउट ऑफ 5, आणि या क्वेश्चनसाठी तुम्हाला आहे 4 मार्क. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आहे फिल द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन दी मॅप अँड इंडेक्स इज नेसेसरी. मॅपचा क्वेश्चन असतो, काही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली असते, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मॅप मध्ये फिल करायची आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, इंडेक्स बनवायची आहे. इंडेक्स म्हणजे सूची बनवायची आहे. जर तुम्ही इंडेक्स बनवायला विसरला तुमचे मार्क्स जाणार आहेत. 4 आउट ऑफ 6 तुम्हाला करायचे आहेत, 4 करायचे आहेत. 6 पैकी 1 मार्क एकाला असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते की तुम्हाला पुणे शहर दाखवायचं आहे. एक्झाम्पल आहे, तर तुम्हाला मॅप मध्ये पुणे शहर दाखवायचं आहे आणि पुणे शहरामध्ये फॉर एक्झाम्पल फळांचं उत्पन्न कसं होतं, फ्रुट्सचं तुम्हाला काही दाखवायचं आहे. तर ते इंडेक्स मध्ये तुम्हाला लिहायचं आहे की या फ्रूटच्या साठी मी हे सिम्बॉल वापरलेलं आहे. इंडेक्स कसा लिहायचा आहे, काय लिहायचं आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु ते लिहिणं मॅपच्या क्वेश्चन मध्ये खूप गरजेचं आहे. 4 मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. नंबर 4B जो असतो तो असतो आन्सर द फॉलोइंग युझिंग गिव्हन मॅप्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मॅप दिलेला आहे, त्या मॅप मध्ये काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्या इन्फॉर्मेशन वरती तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातात. 4 क्वेश्चन विचारले जातात. 1 मार्कासाठी 1 क्वेश्चन, 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जातो. आणि 4 क्वेश्चन, जे 5 क्वेश्चन तुम्हाला दिले असतात त्यातले 4 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. आता क्वेश्चन सोपा असतो, मॅपच्या रिलेटेड असतो. मॅप तुम्ही नीट वाचलात, मॅप समजून घेतलात तर तुम्हाला हा क्वेश्चन सोपा जाणार आहे. क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आहे गिव्ह द जिओग्राफिकल रिझन म्हणजे भौगोलिक कारणे द्या. 3 मार्कासाठी 1 प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला लिहायचे आहेत 2. 4 तुम्हाला प्रश्न दिलेले असतात, त्यातले कोणतेही 2 प्रश्न जे तुम्हाला येत आहेत, ज्याची उत्तरं तुम्हाला येत आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करू शकता. 6 मार्कासाठी हा टोटल प्रश्न विचारला जातो आणि 3 मार्कांसाठी ते तुम्हाला कारणे द्यायला हा प्रश्न लिहायचा आहे. तर 6 ते 7 पॉइंट्स लिहिणं उत्तरामध्ये अपेक्षित आहे. 6 ते 7 पॉइंट्स पेक्षा तुम्ही कमी लिहिलेत, काही मुलं 2 ते 3 पॉइंट लिहितात, त्यांना पैकीच्या पैकी मार्क पडत नाही. तर तुम्हाला स्कोअर करायचा आहे तर ह्या क्वेश्चन मध्ये 5 ते 6 पॉइंट लिहिणं खूप गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात. फर्स्ट असतो ड्रॉ अ डायग्राम और मॅप and answer the question, and second असतो read the diagram or map and answer the question. पहिला क्वेश्चन तुमचा असा आहे, एक तर तुम्हाला एक मॅप किंवा डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि त्याच्या रिलेटेड जे काही क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत, जे काही क्वेश्चन दिलेले आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. किंवा एक मॅप किंवा डायग्राम तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, जी भूगोलाच्या पुस्तकातलीच आहे, टेक्स्टबुक मधलीच आहे, त्याच्यावरचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. आता यामधला सगळ्यात सोपा प्रश्न कोणता हे मी तुम्हाला सांगते. कारण जेव्हा तुम्हाला डायग्राम आणि मॅप दिलेला असतो तो तुमच्या एकतर एक्सरसाइज मधला आहे किंवा पुस्तकातला आहे, तुम्हाला तो मॅप किंवा प्रश्न माहिती आहे, तर त्याच्यावरचे प्रश्न लिहिणं आणि प्रश्नांची उत्तर लिहिणं त्या मनाने सोपं आहे. कारण डायग्राम ड्रॉ करायची, मग मॅप ड्रॉ करायचा, मग आपण कुठेतरी चुकणार, आपले मार्क जाणार.
स्कोअर करायचा आहे तर मॅप जो दिलेला आहे त्याचे प्रश्न सोडवा. 6 मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जातो. तसा स्कोरिंगचा प्रश्न आहे हा, त्यामुळे तुम्ही बी सेक्शन म्हणजे ग्राफ दिलेला आहे आणि डायग्राम दिलेली आहे त्याच्यावरचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे या प्रश्नाकडे जास्तीत जास्त भर द्या किंवा जास्तीत जास्त हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. 7 सगळ्यात मोठा क्वेश्चन तो म्हणजे आन्सर इन ब्रीफ और आन्सर इन डिटेल. 4 मार्कासाठी एक प्रश्न विचारला जातो. 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत 4 प्रश्नांपैकी. टोटल 8 मार्कांसाठी हा प्रश्न असतो आणि प्रश्न बघावा तसा अजिबात अवघड नाहीये, कारण हा प्रश्न तुमच्या स्वाध्यायाखालून किंवा टेक्स्टबुक मधूनच विचारला जातो. आन्सर इन ब्रीफचा जो हा 4 मार्काचा प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला 8 ते 9 पॉइंट्स म्हणजे 8 ते 9 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही त्याच्यापेक्षा जर कमी लिहित आहात किंवा अगदी तुम्ही शॉर्ट आन्सर लिहून सोडून देत आहात तर 4 मार्क एक्झामिनरना देणं खूप अवघड पडतं. तर तुम्हाला जर स्कोर करायचा आहे भूगोलाच्या पेपरमध्ये तर हा क्वेश्चन नक्की अटेम्प्ट करा. स्वाध्यायाखालचे सगळे प्रश्न सोडवून काढा, सगळे प्रश्न लक्षात ठेवा. मागच्या वर्षीच्या भूगोलाच्या 2-3 वर्ष आलेल्या प्रश्नपत्रिका सारख्या सॉल्व्ह करा मॅपच्या क्वेश्चनसाठी, त्या सुद्धा तुम्हाला हेल्पफुल पडणार आहेत. या क्वेश्चनसाठी तुमचे टोटल असतात 8 मार्क. तर भूगोलाच्या पेपरमध्ये जे तुमचे मॅप रिलेटेड क्वेश्चन असतात, डायग्राम रिलेटेड प्रश्न असतात किंवा जो काही प्रश्न तुम्हाला विचारला जातो हा तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा तुम्हाला विचारला जात नाही. तर तुमच्या पुस्तकातले सगळे धडे आणि त्याखालचे सगळे प्रश्न तुम्हाला येत असणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला भूगोलाच्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क हवे असतील. याचा फॉर्मॅट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला जर कोणताही डाऊट असेल भूगोलाचा पेपर कसा सॉल्व्ह करायचा, काय कसा पॅटर्न आहे, कोणती क्वेरी असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी सगळ्याचे आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा, कारण त्यांनाही बोर्ड एक्झामिनेशनच्या पेपरसाठी व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.